सब एरियल पार्ट बघणार आहे आपण. तर बघा त्यामध्ये कोणते कोणते पार्ट आहेत. रनर, स्टेलॉन, ऑफसेट, सकर आणि एरियल. आज आपण दोन पार्ट बघणार आहे, सब एरियल आणि एरियल. एरियल मध्ये बघा टेंड्रिल, थॉर्म, फॅलोक्लेड, क्लॅडोड, बल्बिल हे पॉइंट आपण डिस्कस करणार आहे. लास्ट लेक्चरचे पॉइंट समजलेले तुम्हाला. हॅलो, माझा आवाज येतोय का सगळ्यांना? येस मॅम, येतोय. लास्ट लेक्चरला काय झालेले ते समजलेले तुम्हाला सगळ्यांना. मॉर्फोलॉजी ऑफ स्टेम. येस मॅम. ओके. तर बघा एरियल मॉडिफिकेशन. एरियल मॉडिफिकेशन मध्ये पहिला काय आहे, स्टीम टेंड्रिल. स्क्रीन दिसते सगळ्यांना? येस मॅम. ओके. तर बघा स्टीम टेंड्रिल means what? It is modification of steam in which auxiliary birds modified to form thin, wiry and highly sensitive structure called as tendrils. इथं बघा फोटो दिलाय टेंड्रिलचा. टेंड्रिल कसं असतं? थिन, वायरी अँड हायली सेन्सिटिव्ह स्ट्रक्चर. वायर लाईक स्ट्रक्चर असते याचं. Then tendrils help the plant to attach itself to support and climb. टेंड्रिल काय करतं? प्लांटला सपोर्ट करतं, स्वतःही म्हणजे प्लांटला सपोर्ट करतं क्लाइंब वाढण्यासाठी. दे आर फाउंड इन प्लांट विथ वीक स्टेम. ज्या वीक स्टेम असते त्यामध्ये फाउंड होतं. Tendrils are leafless coiled structure with sensitive adhesive glands for fixation. लीफलेस कॉइल्ड स्ट्रक्चर म्हणजे टेंड्रिलचं कसं असतं? लीफलेस म्हणजे लीफ नसतं त्याला. लीफलेस कॉइल्ड स्ट्रक्चर. An example of auxiliary tendrils is Thalisphora, poison flower. म्हणजे हे त्याचं एक्झाम्पल आहे. पॅशन फ्लॉवर in which apical bud is modified into tendrils and further growth is resumed by auxiliary bud. ही जे टेंड्रिल्स अराइज होते ते अपायकल बड वर म्हणजे अपायकल बड जे असते स्टेमच्या वरच्या बाजूला तिथे ग्रो होते. इन Curcumbita extra auxiliary buds is modified into tendrils while in Antigone flower bud is tendrilar. तर इथं बघा एक्झाम्पल दिले त्यांनी. स्टेम वर अराइज होते, थिन वायर लाईक स्ट्रक्चर आहे ह्याच, त्याला स्टीम टेंड्रिल म्हणते. आणि वीक स्टेम वर अराइज होते, वीक स्टेम. देन नेक्स्ट बघा थ्रोन. थ्रोन म्हणजे काय? काटे. Thorn is a hard pointed usually straight structure produced by the modification of auxiliary bud. Thorn काय असते? काटे कशी असते ती? हार्ड पॉइंटेड स्ट्रेट स्ट्रक्चर. स्ट्रेट स्ट्रक्चर म्हणजे एकदम ताट स्ट्रक्चर असतं त्यांचं, म्हणजे एकदम एका रेषेत. प्रोड्युस्ड बाय मॉडिफिकेशन ऑफ ऑक्झिलरी बड. कुठे प्रोड्यूस होते? जो ऑक्झिलरी बर्डचा जो मॉडिफाय पार्ट आहे तिथं अराइज होते. Leaves, branches and flowers are developed on thorns at the nodes indicating that is modified stem. Leaves, branches आणि फ्लॉवर जे आहेत ते थ्रोन वर
म्हणजे डेव्हलप होते ऍट द नोड्स. नोड आणि इंटरनोड बघितले आपण पार्ट. इंडिकेटिंग दॅट मॉडिफाईड स्टेम. त्यालाच काय इंडिकेट करते? मॉडिफाईड स्टेम म्हणजे स्टेमचा मॉडिफाईड पार्ट. इट प्रोव्हाइड्स प्रोटेक्शन अगेन्स्ट द ब्राउझिंग अॅनिमल्स. त्याचा काय उपयोग आहे? तर ब्राउझिंग अॅनिमल्स पासून प्रोटेक्ट करते. तर बघा एक्झाम्पल काय दिलंय? सिट्रस, बोगनवेला, धतुरा एटसेट्रा. इट कॅरियस अ अपायकल बर्ड इज मॉडिफाईड इनटू थ्रोन. जे अपायकल ह्या एक्झाम्पल मध्ये जे अपायकल बर्ड आहे ती कशामध्ये मॉडिफाईड इनटू थ्रोन. थोडक्यात ते काय? थ्रोनचा मॉडिफाईड पार्ट आहे. ऑल ऑफ यू अंडरस्टँड? मॅम अपायकल बर्ड म्हणजे काय? अपायकल बर्ड म्हणजे स्टेम वर अराईज होते. अपायकल पार्ट असतो खोड. हॅलो, माझा आवाज येतोय का? हो मॅम येतोय. हा, तर बघा इथं ही स्क्रीन दिसते का तुम्हाला? येस मॅम. स्क्रीन दिसते? हा, ही बघा स्टेमचा पार्ट आहे. तर त्याच्या वरच्या बाजूला जो असतो पार्ट तर तो अपायकल बर्ड असतो. अपायकल बर्ड म्हणजे एखादी स्टीम तुम्ही खोड बघितला असेल. खोड जसं हे होतं म्हणजे वाढतं तस त्याच्यावर अपायकल बर्ड येते. अपायकल बर्ड म्हणजे थोडक्यात टॉप ऑफ द प्लांट. प्लांटच्या टॉपला प्लांटच्या टॉपला लोकेटेड असतं म्हणजे त्याचं लोकेशन तिथे. समजले अपायकल बर्ड कुठं असते? येस मॅम. नेक्स्ट बघा थ्रोन आपण बघितला आता काटे. नेक्स्ट बघा फाइलोक्लेड. Phyloclade or cladophile is a stem which gets transferred into leaf-like structure. get transferred into leaf-like structure म्हणजे फ्लॅट स्ट्रक्चर असतं. लीफचं कसं फ्लॅट स्ट्रक्चर असतं तसं leaf-like structure असते. Phyloclade is grain flattened structure with distinct node and internode. जे काही नोड आणि इथं बघा दाखवलेत इंटरनोड, नोड आणि इंटरनोड मधले जे काही फ्लॅटनर स्ट्रक्चर असते त्याला काय म्हणतो आपण? फॅलोक्लेड. इट इज थिक फ्लेशी सक्युलेंट इन द ऑप्टिमम नागाफनी और नागाफनी. हे काय आहे? थिक फ्लेशी आणि सक्युलेंट. देन बघा सिलेंड्रिकल इन कॅस्कुरा आणि युफोर्बिया, ट्रुलुकॅली अँड रिबन लाईक इन मुहेलेंग बिकासा. तर बघा सिलेंड्रिकल स्ट्रक्चर कशा कशामध्ये असतं आणि रिबन लाईक स्ट्रक्चर कोणत्या कोणत्या प्लांट मध्ये असतं ते सांगितलेलं आहे. In xerophytes, leaves get modified into spines and get reduced size to check the loss of water due to transcription, and the stem takes up the function of leaf, that is photosynthesis. जे काय झिरोफायटिक प्लांट आहे, leaves get modified into झिरोफायटिक प्लांट म्हणजे कशा असते? गेट मॉडिफाईड इनटू स्टेम म्हणजे त्याला स्पाइन्स म्हणजे त्याला काटे असते झिरोफायटिक प्लांटला. म्हणजे ते वॉटर लागतच नाही म्हणजे असं वाळवंटात वगैरे ग्रो होते ते प्लांट. त्याला आपण कसले प्लांट म्हणतो? झिरोफायटिक प्लांट.
ड्राय प्लेस मध्ये पण हे जे आहेत झिरोफायटिक प्लांट ते ग्रो होऊ शकते. अँड द स्टेम टेक अप द फंक्शन ऑफ लीफ. ते जे स्टेम असते ते फंक्शन कशाचं दाखवते? लीफचं फंक्शन काय आहे? फोटोसिंथेसिस म्हणजे काय करतं? लाईट एनर्जी कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी. नेक्स्ट बघा, कॅलोड. These are green branches of limited growth. म्हणजे युजली वन इंटरनोड लॉंग. म्हणजे ह्यामध्ये काय असते? एक जे इंटरनोड असतं ते लॉंग असतं. विच हॅव टेकन अप द फंक्शन ऑफ फोटोसिंथेसिस. जे काही ह्यामध्ये ग्रीन ब्रांचेस असते तर त्या काय करते? फोटोसिंथेसिस करते. लिमिटेड ग्रोथ असते त्यांची, म्हणजे एका लिमिट पर्यंतच ते ग्रो होऊ शकते. आणि ट्रू लिव्स आर रिड्युस्ड टू स्केल्स ऑर स्पाइन्स. ट्रू लिव्स काय करते? रिड्यूस करते स्पाइन किंवा स्केल्स. याचं एक्झाम्पल काय आहे? ऍस्पॅरेगस. इथं बघा दिले, फोटो मध्ये दाखवले तुम्हाला. ऍस्पॅरेगसची प्लांट कशी असते बघा, ग्रीन ब्रांचेस. म्हणजे ह्या ब्रांचेस असते ते ग्रीन असतात आणि काय रोल प्ले करते? फोटोसिंथेसिस. त्याचं फंक्शन काय आहे? ते फोटोसिंथेसिस करते. देन बघा, बुलबुल्स. When auxiliary buds become fleshy and rounded due to storage of food, it is called as bulbils. म्हणजे ऑक्झिलरी बड. आता ऑक्झिलरी बड म्हणजे काय तुम्हाला सांगितलं? स्टेमच्या वरच्या बाजूला ते अराईज असते. ऑक्झिलरी बर्ड्स बिकम फ्लेची राउंडेड. इथं बघा दिले त्यांनी हे राउंडेड ड्यू टू स्टोरेज ऑफ फूड. राउंड काय असतं? ह्यामध्ये फूड स्टोरेज होतं. It gets detached from the plant, fall on the ground and develop into new plant. जेव्हा हे डिटॅच होतं, म्हणजे आता ह्याला कसं अटॅच्ड आहे, म्हणजे हे जेव्हा गळून पडतं, फॉल ऑन द ग्राउंड, आणि मग नंतर काय होतं? न्यू प्लांट डेव्हलप होते, नवीन प्लांट डेव्हलप होते. याला काय म्हणतो आपण? ह्या पार्टला बल्बिल्स. त्याचं एक्झाम्पल काय आहे बघा? डायस्कोरिया. Then next part बघा, सब एरियल मॉडिफिकेशन्स. सब एरियल मॉडिफिकेशन्स मध्ये काय आहे? फर्स्ट पार्ट रनर. फर्स्ट पॉइंट काय आहे? रनर. These are the special narrow green horizontal and prostrate branches which develop the base of erect shoot called crowns. म्हणजे हे रनर्स बघा कसे ग्रो होते? एकदम हॉरिझॉन्टल ग्रो होते. यांची हॉरिझॉन्टल ग्रो आहे. आणि प्रोस्टेट डेव्हलप अ बेस ऑफ इरेक्ट शूट कॉल्ड एज क्राउन्स. इरेक्ट शूट म्हणजे काय असते? ताठ शूट म्हणजे एकदम ताठ वाढते, म्हणजे असे बेंड होत नाहीत ते. मेनी रनर्स अरायजेस फ्रॉम ईच इरेक्ट शूट. जे रनर्स अराईज होते कशापासून अराईज होते? इरेक्ट शूट पासून. They spread in different direction and bear new crown above the and tufts of adventitious roots below at certain intervals. म्हणजे हे वेगवेगळ्या डायरेक्शनने रनर्स म्हणजे काय असतात? वेगवेगळ्या डायरेक्शननी अराईज होते, स्प्रेड होते, म्हणजे पूर्ण जमिनीमध्ये स्प्रेड होते. Each runners has one or more node. एक किंवा दोन नोड्स असतात रनरला. The nodes bear scale leaves and auxiliary buds. नोड्स काय करतात? नोड बियर स्केल लिव्स आणि ऑक्झिलरी बर्ड्स. बघा इथं फोटो मध्ये दाखवले रनर कसे असते? एकदम हॉरिझॉन्टली अराईज होते. नोड दाखवलं इथं ग्रीन लीफ. स्केल लीफ कसे असते? फायब्रस ऍडव्हान्शियस रूट. म्हणजे त्या रनरवरच काही काही प्लांट किंवा जे काही लीफ असतील किंवा अपायकल बर्ड असतील ते काय होते? अराईज होते. तर एक्झाम्पल काय दिले बघा? लॉंग ग्रास म्हणजे बागेत वाढलेलं गवत, हायड्रोकॉटिलिडॉइड्स आणि झॉयलीज एटसेट्रा.
तर इथं बघा, इथं पण रनरचे एक्झाम्पल दिले कसे वाढतात आणि त्या रनर वरच बघा इथं लीफ अराईज झालेत, नोड, इंटर नोड, फायब्रस, ऍडव्हान्शियस रूट. समजले रनर? येस मॅम. ओके. नेक्स्ट बघा, नेक्स्ट बघू आपण. स्टोलन. Stolon is a slender lateral branches that arises from the base of the main axis. जो काही मेन ऍक्सिस असतं त्यापासून जे स्टोलन असतात ते अराईज होते. 1 मिनिट. तर बघा, स्टेलॉन इज अ स्लेंडर लॅटरियल ब्रांच दॅट अरायजेस फ्रॉम द बेस ऑफ द मेन ऍक्सिस. म्हणजे स्टेलॉन म्हणजे काय नेमकं? स्टेम दॅट ग्रोज अलॉंग द ग्राउंड सरफेस. म्हणजे ज्या ग्राउंड सरफेसला ज्या स्टेम अराईज होते त्याला आपण काय म्हणतो? स्टेलॉन. इथं बघा एक्झाम्पल फोटो मध्ये दाखवलंय. स्ट्रॉबेरीच्या एक्झाम्पल मध्ये दाखवलंय बघा त्यांनी स्टेलॉन. Initially, stalon grows upwards like an ordinary branch and then bends down and touches the soils, where its terminal bud gives rise to a new shoot and adventitious roots. म्हणजे काय होतंय? अपवर्ड ग्रो कशी त्यांची अपवर्ड लाईक ग्रो आहे आणि बेंड्स डाऊन द टचेस द सॉइल. म्हणजे फक्त सॉइलला टच होईल इतकंच ते बेंड होते. आणि टर्मिनल बर्ड्स गिव्स अ न्यू शूट. टर्मिनल बर्ड काय करते? राईज करते, नवीन न्यू शूट राईज होते. आणि ऍडव्हान्शियस रूट. तर एक्झाम्पल बघा काय काय दिले? जॅस्मिन, मेंथा, स्ट्रॉबेरी आणि कोलोशिया. ह्यामध्ये स्टेलॉन राईज होते. स्टेलॉन समजलं? येस मॅम. तुम्ही एकटेच आन्सर देते, बाकीचे आहेत का नाहीत? सागर बोबडे. येस मॅम. समजतंय तुम्हाला? येस. ओके. वैष्णवी माने. यस मॅम. समजतंय तुम्हाला? हो मॅम. ओके. फक्त प्रतीक्षा भोसले समजते का विचारल्यावर आन्सर देते? नेक्स्ट बघा, ऑफसेट. It is commonly called as a runner of aquatic plant. ह्याला काय म्हणते? जे काय aquatic प्लांट मध्ये रनर अराईज होते त्यांना काय म्हणते? ऑफसेट. इट इज शॉर्टर अँड थिकर दॅन रनर. हे कसे? रनर पेक्षा शॉर्टर आणि थिकर आहे. इट हेल्प्स इन द व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन इन aquatic प्लांट. जे काय व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन असतं इन aquatic प्लांट मध्ये ते त्यांना हेल्प करतं. हेल्प्स इन द व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन इन aquatic प्लांट. डायग्राम मध्ये दाखवले बघा ऑफसेट्स. ह्याचे एक्झाम्पल काय दिले? वॉटर हॅर्शिस.
व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन म्हणजे काय बघा, हे काय असतात ऑफसेट काय असतात, इट हेल्प्स इन द व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन इन ॲक्वियस प्लांट. व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन म्हणजे काय आहे, असेक्शुअल मेथड ऑफ प्लांट रिप्रोडक्शन. ती काय आहे, असेक्शुअल मेथड आहे. म्हणजे असेक्शुअल मेथडनं काय होतं, प्लांट प्रोड्यूस होतात, म्हणजे प्लांटचं रिप्रोडक्शन होतं. देन नेक्स्ट बघा, सक्कर्स. Sucker is a runner-like non-green branches which develop from the axial of scale leaf in the underground part of stem. जे काय अंडरग्राउंड पार्ट असतो स्टेमचा, त्यावर काय रनर लाईक नॉन ग्रीन ब्रांचेस, रनर टाइपच असतं. म्हणजे रनर आपण पाठीमागच्या ह्याच्यात मध्ये बघितलंय, एरियल सब एरियल मॉडिफिकेशन मध्ये. इथं बघा रनर कसे होते, हॉरिझॉन्टली ग्रो होते ग्राउंडवर. आणि हे काय आहे, रनर लाईक नॉन ग्रीन ब्रांचेस, म्हणजे ग्रीन नसते, नॉन ग्रीन ब्रांचेस असते. ऍक्सियल ऑफ स्केल लीफ, इट इज अ अंडरग्राउंड ऑफ पार्ट ऑफ स्टेम. ते काय होते, अंडरग्राउंड म्हणजे जमिनीच्या खालच्या भागाला वाढते, ऑफ पार्ट ऑफ स्टेम. इट ग्रोज हॉरिझॉन्टली बिलो द सॉइल फॉर सम डिस्टन्स अँड कम अबव द सॉइल obliquely and produce green leaves from aerial shoots. म्हणजे जे हे जे काय असते, हॉरिझॉन्टल ग्रो आहे, बिलो द सॉइल, सॉइलच्या खाली काय हॉरिझॉन्टल ग्रो होते, नॉन ग्रीन पार्ट, नॉन ग्रीन ब्रांचेस आहेत, म्हणजे रूट लाईक, रूट कसे आहेत, नॉन ग्रीन आहेत. इट प्रोड्युसेस ग्रीन लिव्स टू द एरियल शूट्स. जे काय एरियल शूट्स आहेत त्याच्यावर काय होते, ग्रीन लिव्स प्रोड्यूस होते. द सक्कर्स कॅन देअरफॉर बी कॉल्ड ॲज अंडरग्राउंड रनर्स. सक्कर्सला काय म्हणतो, अंडरग्राउंड रनर्स. सक्कर्स काय होते, जमिनीच्या खालच्या भागाला वाढते. आणि जे रनर्स आहेत ते जमिनीच्या वरच, पण कसे वाढते, हॉरिझॉन्टल. म्हणजे गार्डन मध्ये लॉन वर कसं गवत वाढतं ना, तशामध्ये ते काय झालं, रनर्स. आणि सक्कर्स काय असतात, जमिनीच्या खालच्या बाजूला वाढते. इथं बघा फोटो मध्ये दाखवलंय तुम्हाला. एक्झाम्पल काय दिलंय, मिंट. नेक्स्ट काय आहे, कॅरिसॅन्थेमम. त्यामध्ये बघा इथं सक्कर दाखवलेत कसे ग्रो झालेत, खाली जमिनीच्या खालच्या बाजूला वाढलेत. तर बघा आपले इथे सब एरियल मॉडिफिकेशन संपलेलं आहे. मॉर्फोलॉजी ऑफ स्टीम आपलं कम्प्लीट झाले. लास्ट लेक्चरला आपण लीफचं मॉर्फोलॉजी लीफची मॉर्फोलॉजी बघितलेली आपण. देन नेक्स्ट आपण रूटची मॉर्फोलॉजी एकदा रिवाइज करूया, जे स्टुडंट नव्हते त्यांच्यासाठी. तर बघा मॉर्फोलॉजी ऑफ रूट, कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत. रूट इज डिफाइन्ड ॲज अ डिसेंडिंग पार्ट ऑफ द प्लांट ऍक्सिस. रूट कसे असते ते तर सगळ्यांना माहित असेल, ते काय त्या जमिनीच्या खालच्या बाजूला वाढते. इट इज पॉझिटिव्हली जिओट्रॉफिक. पॉझिटिव्हली कसे, जिओट्रॉपिक. पॉझिटिव्हली हायड्रोट्रॉपिक म्हणजे वॉटर ऍब्सॉर्ब करते. नेक्स्ट इट इज निगेटिव्हली फोटोट्रॉपिक. निगेटिव्हली फोटोट्रॉपिक म्हणजे काय, जे काही सनलाइट येते ते हे म्हणजे ते जमिनीच्या खालच्या बाजूला असल्यामुळे त्यांचं फोटोसिंथेसिस होत नाही रूटचं, त्यामुळे ते निगेटिव्हली फोटोट्रॉपिक आहेत. पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक म्हणजे काय बघा, जे खालच्या बाजूला वाढते, जमिनीच्या खालच्या बाजूला वाढते, म्हणजे तिथं काय होतं, ते रिस्पॉन्स करते ग्रॅव्हिटीला. Then next, it is developed from the radial of embryo during
सीड जर्मिनेशन. तर हे काय करते, रॅडिकल एम्ब्रिओ ड्युरिंग सीड जर्मिनेशन, जेव्हा सीड जर्मिनेशन होतं तेव्हा काय करते, रॅडिकल डेव्हलप करते, म्हणजे पालवी फुटणे असं. म्हणजे सीड जर्मिनेशन म्हणजे आपण एखादे बी पेरले आणि ते उगवले, त्या टाइप मध्ये. रूट्स आर जनरली नॉन ग्रीन अँड सिलेंड्रिकल. नॉन ग्रीन असतात आणि सिलेंड्रिकल शेप असतो त्यांचा. दे प्रोड्युसेस ओनली सिमिलर ऑर्गन्स, दॅट इज सेकंडरी अँड टर्शरी रूट्स. सिमिलर ऑर्गन काय करते, ओनली सिमिलर ऑर्गन काय करते, प्रोड्यूस करते, दॅट इज सेकंडरी आणि टर्शरी रूट्स. दे डू नॉट शोज नोड्स आणि इंटरनोड. त्याला काय असतात, नोड आणि इंटरनोड नसते. नोड आणि इंटरनोड कशावर प्रेझेंट असते, स्टेमवर. स्टेमवर नोड आणि इंटरनोड प्रेझेंट असते. तुम्ही ऊस बघितला असेल, ऊस काय आहे, खोडच आहे. त्यावर जे छोटे छोटे ऊसाला डोळे आले वगैरे आपण म्हणतो, तर ते काय आहेत, नोड्स आहेत. आणि जे इंटरनोड्स आहेत ते मधला पार्ट असतं, इंटरनोड्स असते. देन नेक्स्ट बघा, फर्स्ट इज रिजन ऑफ रूट कॅप. रूट कॅप कुठे प्रेझेंट असते, जे रूट असते खाली त्याच्यावर एकदम लास्टच्या टिप ऑफ द रूट, त्यावर रूट कॅप प्रेझेंट असते. द टेंडर अपेक्स ऑफ द रूट इन प्रोटेक्टेड विथ द मल्टीसेल्युलर कॅप लाईक स्ट्रक्चर, इट इज रूट कॅप. रूट कॅप कसे असते, रूटच्या टिप वर प्रेझेंट असते, म्हणजे रूटला काही हे होऊ नये, म्हणजे रूट व्यवस्थित नीट ग्रो व्हावे यासाठी रूट कॅप प्रेझेंट असते त्याच्यावर. The cells of the root cap secrete mucilage for lubricating the passage of root through the soil. हे काय करते, रूट कॅप काय करते, म्युसिलेज सिक्रेट करते फॉर लुब्रिकेटिंग द पॅसेज ऑफ रूट थ्रू द सॉइल. ते काय करते, म्युसिलेज सिक्रेट करते. इथं बघा एक डायग्राम मध्ये दाखवले रूट कॅप्स कशा असते. तिथं एरिया ऑफ सेल डिव्हिजन म्हणजे सेल डिवाइड होते, एरिया ऑफ सेल इलॉंगेशन, नेक्स्ट बघा एरिया ऑफ सेल डिफरन्शिएशन आणि रूट हेअर्स. तर बघा नेक्स्ट सेकंड पॉइंट काय, रिजन ऑफ सेल डिव्हिजन आणि मेरिस्टेमॅटिक रिजन. त्यालाच आपण काय दुसरं नाव आहे, मेरिस्टेमॅटिक रिजन. इट इज अ स्मॉल रिजन अबाउट 1 mm इन लेंथ. तर एरिया ऑफ सेल डिव्हिजन कसं आहे, लेंथ किती आहे, 1 mm, and this is the growing part of root is protected by the root cap. हे काय करते, रूट कॅपला प्रोटेक्ट करते आणि ग्रोइंग पार्ट ऑफ द रूट. इट इज द मेड अप ऑफ थिन वॉल्ड कंपॅरेटिव्हली अरेंज्ड मेरिस्टेमॅटिक सेल्स विच हॅव द पॉवर ऑफ डिव्हिजन. हे काय करते, थिन वॉल्ड असते त्यांचे, कंपॅरेटिव्हली अरेंज्ड मेरिस्टेमॅटिक सेल विच हॅव पॉवर ऑफ डिव्हिजन. नेक्स्ट बघा, धिस रिजन helps in longitudinal growth by the additional of new cells. जे काही न्यू सेलचे रिजन हे हे जे काय असते, लॉन्जिट्युडनल ग्रोथ असते आणि ऍडिशनल ऑफ न्यू सेल्स, जे काही नवीन ऍड झालेले सेल्स आहेत. ते नेक्स्ट बघा, रिजन ऑफ इलॉंगेशन. इट लाईज जस्ट अबव द मेरिस्टेमॅटिक रिजन. हे काय असतं, अबव द मेरिस्टेमॅटिक रिजन म्हणजे काय, सेल डिव्हिजनच्या वरच्या बाजूला रिजन ऑफ इलॉंगेशन असतं. देन नेक्स्ट बघा, द सेल्स ऑफ दिस रिजन आर न्यूली फॉर्म्ड अँड दे इलॉंगेटेड रॅपिडली. न्यूली फॉर्म आणि इलॉंगेशन म्हणजे लॉंग वाढते. दिस इन्क्रीज द लेंथ ऑफ द
रूट रूटची जे काही रूट असते त्याची लेंथ काय करते वाढवते. द सेल्स ऑफ द रिजन हेल्प इन द ऍब्सॉर्प्शन ऑफ मिनरल साल्ट. जे काय हा रिजन कशासाठी जे काही मिनरल साल्ट आहे ते ऍब्सॉर्ब करतं. हे फक्त रूटचे पार्ट आहेत. रूटचे पार्ट कोणते कोणते आहेत? रूट कॅप, एरिया ऑफ सेल डिव्हिजन, एरिया ऑफ सेल इलॉंगेशन, एरिया ऑफ सेल डिफरन्शिएशन आणि रूट हेअर्स. नेक्स्ट बघा, एरिया ऑफ रूट हेअर और रूट ऍब्सॉर्प्शन. तर रूट हेअर्स काय करते? सरफेस ऑफ एरिया इज कवर्ड विथ न्यूमरियस रूट हेअर्स. जे काय सरफेस असतो रूटचा तो काय करते? कव्हर करते रूट हेअर्स. दिस सेल्स आर आउटर लेअर नोन ऍज पिलिफेरस लेअर और इपिब्लेमा प्रोड्यूस रूट हेअर्स. जे काय रूट हेअर्स आहेत सेल्स ऑफ आउटर लेअर, जे आउटर लेअरला काय म्हणते? पेरिफेरस लेअर और इपिब्लेमा प्रोड्यूस रूट हेअर्स. The root hairs are elongated single-celled tubular structure which remain in contact with soil particles. जे काय रूट हेअर्स असतात ते लॉंग म्हणजे लांब असे वाढलेले असतात आणि त्याचा कॉन्टॅक्ट कशासोबत येतो? सॉइल पार्टिकल्स सोबत. The root hairs increase the surface area of absorption. रूट हेअर्स काय करते? जे काय रूट काय करते? ऍब्सॉर्ब करते. मिनरल साल्ट किंवा वॉटर असेल ते ऍब्सॉर्ब करते. तर रूट हेअर काय करते? ती एरिया वाढवते. म्हणजे जेवढा रूट हेअरचा एरिया वाढेल तेवढं ऍब्सॉर्प्शन जास्त होणार त्याचं, जे काय असेल ते मिनरल साल्ट असेल किंवा वॉटरचा. दे आर शॉर्ट lived and are replaced by new root hairs after every 10 to 15 days and is responsible for absorption of water. 10 ते 15 दिवसच रूट हेअर्स असते ते जगू शकतात म्हणजे लाईव्ह असते आणि देन नेक्स्ट 10 to 15 डेज नंतर नवीन रूट हेअर्स आरायज होते. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. का तर वॉटर ऍब्सॉर्ब करण्यासाठी. Then region of maturation of cell or cell differentiation. तर बघा इथला पार्ट दाखवलाय cell differentiation. It is form of the major part of the root. हा जो काय पार्ट आहे तो मेजर पार्ट आहे रूटचा. कोणता? region of maturation. The outermost layer of this region have thick walled impermeable cell. तर बघा हा जो काय पार्ट आहे तो आउटर मोस्ट लेअर रिजन हॅज थिक वॉल म्हणजे जाड पार्ट असतो. इम्परमिएबल सेल्स. इम्परमिएबल सेल्स म्हणजे काय? ऍक्टिवली पार्ट असतो. इम्पोर्टेड बाय लिव्हिंग. ऍक्टिवली पार्ट. The enlarged cells undergo differentiation to form different type of primary root tissue like cortex. ते काय करते? Enlarged cell undergo differentiating to form different type of primary root tissue like cortex, epidermis, xylem, phloem, etc. हे काय वेगवेगळे पार्ट आहेत म्हणजे काय? कॉर्टेक्स वेगवेगळे पार्ट आहेत टिश्यू रूट टिश्यूचे. ते काय आहेत? कशासारखे आहेत बघा? कॉर्टेक्स, इपिडर्मिस, झायलम, फ्लोएम. झायलम काय करते? वॉटर हे करते, वॉटर ऍब्सॉर्ब करते आणि फ्लोएम काय करते? फूड ऍब्सॉर्ब करते. These regions helps in the fixation of plant body into the soil and also in the conduction of absorption of substances. हे काय करते? प्लांट बॉडी फिक्स करण्यासाठी. हा रिजन काय आहे? प्लांट बॉडी फिक्स करण्यासाठी आणि इनटू द सॉइल मध्ये प्लांट बॉडी जी आहे ती फिक्स करण्याचं काम करतं म्हणजे एकदम स्ट्रॉंग. अँड ऑल्सो इन कंडक्शन ऑफ ऍब्सॉर्ब्ड सबस्टान्सेस. आणि जे काही ऍब्सॉर्ब्ड सबस्टान्सेस असते ती
कंडक्ट करायचे. आणि लॅटरली रूट्स ऑल्सो डेव्हलप फ्रॉम इन रिजन ऑफ रूट्स. लॅटरल रूट्स काय करते, रूटचा जो काय पार्ट असतो तो डेव्हलप करते. नेक्स्ट बघा, फंक्शन ऑफ द रूट्स. प्रायमरी फंक्शन्स काय असते? द नॉर्मल फंक्शन ऑफ रूट्स आर फिक्सेशन और अँकरेज ऑफ द प्लांट बॉडी इनटू द सॉइल. आताच झालं आपल्याला मागच्या पॉइंट मध्ये. नॉर्मल फंक्शन काय आहे? रूट फिक्सेशन. रूट्स आर फिक्सेशन ऑफ प्लांट बॉडी. प्लांट बॉडी काय करते? फिक्स करते इन द सॉइल अँड ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द सॉइल. जे काही वॉटर किंवा मिनरल्स आहे ते ऍब्सॉर्ब करते. अँड कंडक्शन ऑफ ऍब्सॉर्ब्ड मटेरियल्स अप टू द बेस ऑफ द स्टेम. जे काय स्टेमच्या बेसवर जे काय मटेरियल असेल ते ऍब्सॉर्ब आणि कंडक्ट करतं. हे झाले प्रायमरी फंक्शन. देन बघा सेकंडरी फंक्शन. In some plants, roots perform central special function of such roots undergo necessary modifications. Some roots become fleshy or swollen for the storage of food materials. जे काही पार्ट, प्लांटचे पार्ट असते रूटचे, त्याचे स्पेशल फंक्शन्स काय बघा, फ्लेशी असतात आणि फूड मटेरियल स्टोरेज करते. त्याचे एक्झाम्पल काय बघा, कॅरट, रॅडिश, ऍस्पॅरेगस, स्वीट पोटॅटो, दहलिया. म्हणजे काय ते फूड मटेरियल जे काय आहे ते स्टोअर करते कुठं? अंडरग्राउंड सॉइल, अंडरग्राउंड मध्ये. आफ्टर बिकमिंग ग्रीन, सम रूट्स मॅन्युफॅक्चर फूड बाय फोटोसिंथेसिस. जे काय ग्रीन रूट्स असतात काही काही प्लांटचे, तर ते काय करतात? मॅन्युफॅक्चर फूड बाय फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस द्वारे काय करतात? फूड मॅन्युफॅक्चर करतात. एक्झाम्पल बघा, टिनोस्पोरा, ट्रॅपा, ऑर्चिड्स एक्सेट्रा. ह्याचे काय ते एक्झाम्पल आहे. देन सम रूट्स हेल्प इन एक्सचेंज ऑफ गॅसेस, रेस्पिरेशन. जे काही रूट असते ते गॅसेस एक्सचेंज करतात, म्हणजे CO2 बाहेर टाकणे, ऑक्सिजन घेणे, अशा पद्धतीने रेस्पिरेशन होते थोडक्यात. देन एक्झाम्पल बघा, रायझोस्पोरा, सोनोटोरिया एटसेट्रा. इन पॅरासाइटिक प्लांट लाईक कॅस्कुटा, ऍडव्हान्शियस रूट पेनिट्रेट द होस्ट स्टेम टू ऑब्टेन फूड आणि वॉटर. पॅरासिटिक प्लांट असते ते कॅस्कुटा सारखे, ते काय करते? फूड आणि वॉटर ऑब्टेन करते. पेनिट्रेट द होस्ट स्टेम. समटाइम्स रूट्स ऑल्सो टेक पार्ट इन व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. काही पार्ट काय करतात? व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मध्ये पार्ट घेतात. एक्झाम्पल काय बघा, स्वीट पोटॅटो. नेक्स्ट पॉइंट बघा, एरियल रूट्स ऍब्सॉर्ब मॉइश्चर फ्रॉम द एअर. एरियल रूट्स काय करते? ऍब्सॉर्ब द मॉइश्चर फ्रॉम द एअर. जे काय एअर मधून मॉइश्चर येणार आहे ते काय करते? ऍब्सॉर्ब करते. एक्झाम्पल ऑर्चिड्स. दस मॉडिफाईड रूट्स परफॉर्म डिफरंट फंक्शन. जे काय मॉडिफाईड झालेले रूट्स आहेत ते काय करतात? वेगवेगळे फंक्शन्स परफॉर्म करतात. बघा, टॅप रूट्स मध्ये काय दाखवले? टॅप रूट्स इथे फोटो मध्ये बघा, तुम्हाला समजून येईल लगेच. डेव्हलप द रॅडिकल्स फ्रॉम एम्ब्रियो ड्युरिंग सीड जर्मिनेशन कॉल्ड ऍज अ ट्रू रूट. जेव्हा सीड जर्मिनेशनच्या दरम्यान जे काही एम्ब्रियो डेव्हलप होते किंवा रॅडिकल डेव्हलप होते त्याला काय म्हणतो? ट्रू रूट्स और टॅप रूट. द मेन रूट इज कॉल्ड ऍज अ प्रायमरी रूट. मेन रूटला काय नाव आहे? प्रायमरी रूट. Branches of first order called as a secondary roots. जे काय फर्स्ट ब्रांचेसची फर्स्ट ऑर्डर आहे त्याला काय म्हणतो? सेकंडरी रूट्स. आणि ब्रांचेस ऑफ सेकंडरी ऑर्डर कॉल्ड ऍज अ टर्शरी रूट्स. म्हणजे बघा काय सेकंडरी रूट्स आणि टर्शरी रूट म्हणजे काय बघा, आता एक असं रूट ग्रो झालंय त्यालाच अजून फाटे फुटलेत, म्हणजे थोडक्यात काय म्हणतो? फाटे फुटणे.
and so on. The main root along with the branches of taproot system. Example काय आहे? मस्टर्ड, सनफ्लॉवर. जे काही मेन रूट असते ते इट ब्रांचेस फॉर्म, जे काय करतात ब्रांचेस फॉर्म करतात, फांद्या येतात त्यांना. तर टॅप फ्रॉम्स अ टॅपरूट सिस्टीम मध्ये. Presence of taproot system is a characteristic feature of dicotyledons plant. The tap roots normally grow vertically down. जे काय टॅप रूट्स आहेत ते व्हर्टिकली ग्रो होतात कुठं? जमिनीच्या खालच्या बाजूला. All lateral branches produced acropatial, that is older and long, acropatial succession, that is older and longer branches are near base and younger, the shorter ones are near apex of the main root. Then next बघा, adventitious root system. A root that develops from any other part other than radical known as a adventitious root. हे जे रूट्स असतात ते कशावर डेव्हलप होते? एनी अनदर पार्ट, दुसऱ्या कोणत्याही पार्ट वर ते अराइज होते. म्हणजे एखाद्या प्लांटच्या पार्ट वर पण रूट अराइज होऊ शकते, म्हणजे त्याला काय म्हणतात? ऍडव्हेंशियस रूट सिस्टीम. Such roots may develop from the basis of the stem, nodes from the leaves. म्हणजे हे रूट्स कुठं फॉर्म होते? स्टेम वर कधी काही वेळेस स्टेम वर फॉर्म होते, किंवा नोड्स वर फॉर्म होते, किंवा लीव्स वर फॉर्म होते. In monocots, radicals is short lived and form the base of the stem. A thick cluster of wall equal size roots arises. This known as a adventitious root. म्हणजे ते एक्झाम्पल काय दिले बघा, मेज, व्हेट आणि शुगर केन. इन मोनोकॉट्स रॅडिकल म्हणजे मोनोकॉट्स मध्ये जे काय ऍडव्हेंशियस रूट असते ते इक्वल साइज क्लस्टर ऑफ ऑल इक्वल साइज्ड रूट अरायजेस, म्हणजे इक्वल साइज मध्ये रूट अराइज होते. त्याचे एक्झाम्पल काय दिले बघा, मेज, व्हीट आणि शुगर केन. It also known as a fibrous root system, as the adventitious root of grasses look like fibers. म्हणजे ह्याला काय दुसरं नाव काय आहे? It is also known as a fibrous root system, as the adventitious root of grasses look like fibers. म्हणजे फायबर सारखे दिसते. Fibers root do not grow every deep into the soil. म्हणजे जास्त ग्रो होत नाहीत आणि एकदम डीप मध्ये असते सॉइलच्या. नेक्स्ट बघा, मॉडिफिकेशन काय दिले? टॅप रूट आणि ऍडव्हेंशियस रूट. टॅप रूट मध्ये काय, टॅप रूटचं काय बघा, स्टोरेज ऑफ फूड स्टोरेज करतं आणि रेस्पिरेशन करतं. आणि देन ऍडव्हेंशियस रूटचं काय बघा, स्टोरेज ऑफ फूड, सपोर्ट आणि स्पेशल फंक्शन्स. हे काय करतं? फूड स्टोरेज करतं, सपोर्ट करतं आणि स्पेशल फंक्शन. सपोर्ट कशाला करतं? एखादं प्लांट फिक्सेशन असेल किंवा एखादी स्टेम ग्रो होत असेल त्यावर. नेक्स्ट बघा, मॉडिफिकेशन ऑफ टॅप रूट. फर्स्ट काय आहे? स्टोरेज ऑफ फूड. The tap root primarily becomes fleshy and solvent due to the stored food. हे काय करतं? फूड स्टोअर करतं. सेकंडरी रूट्स रिमेन थिन. जे काय हे बघा कॅरेट वर दाखवले इथं, हे जे आहेत ते ट्रू रूट्स, आणि हे जे वरचे जे काय आहेत थिन
सेकंडरी रूट्स ग्रो होते त्याच्यावर. जर गाजर बघितले वर जे काही मुळे असते त्याला त्याला काय म्हणतो सेकंडरी रूट्स रिमेन थिन. हायपोकॉटिलिडॉन्स म्हणजे काय बघा एम्ब्रॉइक रिजन बिटवीन कॉटिलिडॉन्स अँड रॅडिकल मे अल्सो जॉईन द टॅप इन स्टोरिंग फूड्स. हे हायपोकॉटिलिड काय करते ते पण जॉईन होते फूड स्टोअर करण्यासाठी. स्टीम इज रिड्युस्ड इन डायकॉस्टिड इन बिगिनिंग द बियर्स रॅडिकल लिव्स. Then next बघा the solvent taproot aqueous some typical shape of accordingly species classified into the following three types. Three types कोणते कोणते आहेत बघा फुलशी फ्रॉम रूट, कोनिकल रूट आणि नॅपी फ्रॉम रूट. फुलशी फ्रॉम रूट म्हणजे काय बघा the storage root which is solvent in the middle part and tapers towards the base and apex called as a fusiform root. तर याचे एक्झाम्पल काय आहे रॅडिश. फुल्सिफ्रॉम रूट म्हणजे काय सॉल्वन इन द मिडल पार्ट. इथं बघा सॉल्वन इन द मिडल पार्ट म्हणजे मधल्या पार्टवर अँड टॅपर ड्यू टू बेस आणि अपेक्स त्याला काय म्हणतो आपण फुल्सिफ्रॉम रूट. ते एक्झाम्पल काय आहे रॅडिश. सेकंड बघा कोनिकल रूट. द स्टोरेज ऑफ रूट इज बॉर्डर ऍट द बेस अँड ग्रॅज्युअली टॅपर्स ड्यू टू द अपेक्स कॉल्ड एज अ कोनिकल रूट्स. एक्झाम्पल काय दिले कॅरट. हे जे रूट आहेत स्टोरेज रूट कोनिकल रूट आहेत ते काय करते स्टोरेज रूट बॉर्डर ऍट द बेस म्हणजे काय बॉर्डर वर असते वरच्या बाजूला. गाजर बघितले तुम्ही जे काही वरच्या बाजूला जे रूट असते बॉर्डर ऍट द बेस अँड ग्रॅज्युअली टॅपर्स टुवर्ड द अपेक्स. अपेक्स म्हणजे काय इथला वरचा भाग जो की काय जे हिरवा पार्ट आहे तो ग्रो होणार आहे तो तिथून कोनिकल रूट. एक्झाम्पल कॅरट. nappy from root. The storage root which must solvent almost spherical and abruptly tapers around the apex called as a nappy from root. त्याचे एक्झाम्पल काय दिले बीट. तर ही बघा सॉल्वंट पार्ट जो असतो बीट कसं सॉल्वंट पार्ट असतो ऑलमोस्ट स्पेरिकल आणि ऍडप्टली टॅपर्स अराउंड द अपेक्स. जे काही इथं बघा वरच्या बाजूला आणि खाली जे काही रूट्स प्रोड्यूस होते त्याला काय म्हणतो आपण नॅपी फ्रॉम रूट्स. नेक्स्ट बघा रेस्पिरेशन. In plant growing a saline solvent, marshy places in salt lakes are called as halophytes. Halophytes म्हणजे काय आहे plant grow in saline swamps, marshy places and salt lakes are called as halophytes. म्हणजे जे काय अशा प्लेस मध्ये प्लांट ग्रो होते and salt lakes are called as halophytes. म्हणजे मिठाच्या पाण्यावर किंवा मार्शी प्लेसेसवर जगणाऱ्या झाडांना काय म्हणते हॅलोफाइट्स. मेनी हॅलोफाइट्स डेव्हलप स्पेशल काइंड्स ऑफ रूट कॉल्ड एज रेस्पिरेटरी रूट्स. जे काय हॅलोफाइट्स डेव्हलप होते त्याला त्या स्पेशल काइंड्स ऑफ रूट्सला काय म्हणतो आपण रेस्पिरेटरी रूट्स. Roots of these plant not get air respiration of म्हणजे यामध्ये थोडक्यात काय होतं गॅसेस एक्सचेंज होते CO2 कार्बन डायऑक्साइड म्हणा किंवा ऑक्सिजन त्यांचं काय होतंय गॅसेस एक्सचेंज करते. नेक्स्ट बघा दे occurs in large number around the tree trunk are provided into the spores called as the lenticles. Lenticles कशाला म्हणते लार्ज नंबर ट्री टंक असते म्हणजे खोड असते झाडाचं त्याच्या अराउंड जे काय असते इट प्रोव्हाइड्स विथ द स्पोर्स त्याला काय म्हणतो लेंटिकल्स. इथे बघा दाखवले डायग्राम मध्ये लेंटिकल्स.
लेंटिकल्स हेल्प इन द गॅसियस एक्सचेंज रिक्वायर्ड फॉर रेस्पिरेशन. एक्झाम्पल काय आहे? रायझोस्पोरा, एव्हिसेना, सेरेंटा, हेरिटेरा एटसेट्रा. नेक्स्ट बघा, सिंपल ट्युब्युलस रूट आणि फॅल्सिफिलेटेड रूट. तर ह्यामध्ये काय दिले बघा, सिंपल रूटचे एक्झाम्पल काय? स्वीट पोटॅटो. हे रूट कुठे अराईज होते? नोडवर. अरायजेस फ्रॉम द नोड ऑफ द स्टेम. जे काही स्टेमचा नोड असतो त्यावर त्याचे रूट अराईज होते. म्हणजे ऊस आहे तर समजा ऊस असतो त्यावर ते डोळा येतो पांढरा मोठा, म्हणजे डोळ्याने म्हणतो आपण, थोडे बारके बारके स्पॉट असते त्याच्यावरती रूट अरायजेस एंटर इन द सॉइल आणि ते काय करते? सॉइल मध्ये एंटर होते. देन नेक्स्ट बघा, फॅल्सिफिलेटेड ट्युबरस रूट. यामध्ये काय दिलंय? क्लस्टर ऍडव्हेंशियस रूट ऑफ सम प्लांट बिकम थिक अँड फ्लेशी ड्यू टू द स्टोरेज ऑफ फूड. याचे एक्झाम्पल काय? देहलिया, ऍस्पेरगस. देन नेक्स्ट बघा, प्रॉप रूट्स. काय? मेकॅनिकल सपोर्ट करते. थोडक्यात सांगते, हे रूट कसे असतात? हेवी ब्रांचेस असतात. हेवी ब्रांचेस टाइप रूट्स असतात. म्हणजे वडाचं झाड बघितलं आपण, वडाच्या झाडाला वरून रूट्स येतात. काय येतात? तर ते सपोर्ट करतं फांद्यांना किंवा झाडाला थोडक्यात सपोर्ट करतं. नेक्स्ट बघा, क्लाइम्बिंग रूट्स. क्लाइम्बिंग रूट्स आर पायपर लाईक रूट्स. देन रूट्स फ्रॉम नोड्स. हे जे रूट्स आहेत ते कशापासून फॉर्म होते? कशावर फॉर्म होते? नोड्स वर. बाय मीन्स द विच दे अटॅच देमसेल्फ सम सपोर्ट ऑफ क्लाइम ओव्हर इट. म्हणजे काय? थोडक्यात सपोर्ट करण्यासाठी किंवा ते सपोर्ट घेतात चढण्यासाठी. वेल चढवणे आपण असं म्हणतो ना, ते सपोर्ट करण्यासाठी किंवा क्लाइम ओव्हर इट. याचे एक्झाम्पल काय बघा? मनी प्लांट, काली मिर्च, पॅन. हे त्याचे काय एक्झाम्पल आहेत. देन नेक्स्ट बघा, स्टिल्ट रूट. स्टिल्ट रूट काय आहे? जे काही स्टेमचे नोड आहेत, त्याच्या लोअरला फ्यू लोअर नोड्स ऑफ वीक स्टेम, सम मोनोकॉट, श्रब्स. श्रब्स म्हणजे काय? झुडप. अँड स्मॉल ट्रीज. जे काही छोटी झाड असतात त्यावर काय होतं? स्टिल्ट रूट अराईज होते. They grow obliquely downwards the penetrate soil and provide mechanical support to plant. हे जे रूट ग्रो होते ते काय करते? मेकॅनिकल सपोर्ट करते प्लांटला. ते प्लांट लाईक मेज, शुगर केन, बाजरा, जोआ. रूट्स ग्रो इन होल्स. हे रूट्स काय करते? प्लांट लाईक मेज, शुगर केन. रूट ग्रो इन होल्स म्हणजे खाली जमिनीच्या खाली वाढते. आफ्टर पेनिट्रेटिंग द सॉइल दे प्रोव्हाइड सपोर्ट टू द प्लांट. काय करते? प्लांटला सपोर्ट करते. These roots bear much folded multiple roots cap. ह्या रूट्सला काय असतात? मल्टिपल रूट कॅप असते. म्हणजे एकापेक्षा जास्त रूट कॅप्स असते. नेक्स्ट बघा, इपिथॅलिएट रूट्स. Some plants like orchid grow perched on the horizontal branches of big trees in forest to get sunlight. जे काही मोठे मोठे फॉरेस्ट मध्ये ट्री असतात त्याच्या ज्या ब्रांचेस असतात ते हॉरिझॉन्टल असतात. फॉरेस्ट टू गेट सनलाइट. Such plants have green leaves and can photosynthesis. जे काही ग्रीन प्लांट असते ते काय करते? फोटोसिंथेसिस. These plants are called as epiphyllets. त्याच प्लांटला काय म्हणतो आपण? Epiphyllets. Epiphyllets develop spherical area hanging
roots called as epitheliate root. These roots are spongy due to presence of special tissue called as a velamen. हे जे काय न्यू स्पेशल एरिया किंवा हँगिंग रूट्स असते त्याला काय म्हणतो आपण इपिफायलेट roots. And these roots are spongy due to presence of special tissue. ह्यामध्ये जे काय स्पेशल टिश्यू असतील हे काय असतात स्पॉन्ज असतात ड्यू टू स्पेशल टिश्यू कॉल्ड एज अ व्हेलामेन which is situated outside the cortex. जे काय कॉर्टेक्स आहे इथे बघा कॉर्टेक्स दाखवलाय डायग्राम मध्ये दिसत नसेल तर थोडं झूम करा. सेल्स व्हेलामेन टिश्यू आर हायग्रोस्कोपिक. हे जे टिश्यू असते ते काय आहे हायग्रोस्कोपिक. They have porous wall and with the help of filament tissue, these roots absorb the moisture of the atmosphere. ते roots काय करते moisture absorb करते through atmosphere. त्याचे एक्झाम्पल काय दिलेत बघा भेंडा, डेंडोरियम etc. डेंड्रोबियम. These roots fulfill the need of water. Epiphyllate do not normal roots. हे काय ह्यांना काय पाण्याची गरज जास्त पडते फुलफिल ऑफ नीड ऑफ वॉटर अँड दे डू नॉट हॅव अ नॉर्मल रूट. हे नॉर्मल रूट सारखे नसते. म्हणजे ह्या रूट्स मध्ये काय होतं फोटोसिंथेसिस पण होऊ शकतं म्हणजे काय करतं लाईट एनर्जी कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी. Then next बघा sucking roots or hostoria. These are highly specified and microscopic root developed by parasite to absorb nourishment of the host. जो काय होस्ट आहे जे पॅरासाइट काय होतात डेव्हलप होतात आणि ऍब्सॉर्ब काय करतात नरिशमेंट फ्रॉम द होस्ट. जे काय नरिशमेंट करायचे आहे होस्टला ती काय करतं ऍब्सॉर्ब करते. And partial parasites like Vincum album, they penetrate only xylem element of the host to absorb the water and minerals. जे काय झैलम काय करते वॉटर आणि प्रत्येक रूट मध्ये झैलम आणि फ्लोएम असते. झैलम काय करते वॉटर ऍब्सॉर्ब करते वॉटर किंवा मिनरल्स आणि फ्लोएम काय करते फूड ऍब्सॉर्ब करते. Then next बघा the total parasites like Dodder, Coscuta, they establish the connection with the vascular strain and host suck food directly from the phloem. Food काय directly food काय करतं suck करून घेते phloem and water and minerals from the xylems. Sucking roots म्हणजे काय suck करून घेतात जे काही फूड मिनरल्स किंवा वॉटर असेल ते suck करून घेतात. Then next such roots called as a parasitic root, sucking roots. त्याच रूटला आपण काय म्हणतो पॅरासिस्टिक रूट किंवा सकिंग रूट. नेक्स्ट पॉइंट बघा तर बघा इथं मॉर्फॉलॉजी ऑफ रूट संपलेले. नेक्स्ट लेक्चरला आपण मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवर बघूया. फ्लॉवर किंवा फ्लॉवर आणि फ्रूटची मॉर्फॉलॉजी कशी असते ती बघूया. म्हणजे त्यामध्ये काय काय दिले फ्लॉवर कसे शेप आहेत फ्लॉवरचे किंवा फ्रूटचे शेप किंवा कसे टाइप्स आहेत त्यामध्ये अजून तर ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके सगळ्यांना समजले आजचा पार्ट रूट आणि काय बघितलं आपण स्टेमचे जे काय सब एरियल आणि एरियल पार्ट जे राहिलेले ते कव्हर केले. Hello, ma'am. हा बोला. Ma'am, radical biology, how
सब्जेक्ट ज्यांचा 12th मध्ये मॅथ्स होता त्यांच्यासाठी आहे का? हा, ज्यांचा रेमेडियल बायो कोणाकोणासाठी आहे? ज्यांचा 12th ला मॅथ्स होता त्यांच्यासाठीच आहे फक्त रेमेडियल बायो. मॅम माझा डबल होता बट मी सीएटीच्या एक्झाम मध्ये मॅथ्सचा दिलता पेपर, मग मला असणार का हा सब्जेक्ट? तुमचा डबल ग्रुप होता का 12वीला? हो मॅम. मग तुम्हाला नसणार आहे हा सब्जेक्ट.